तर गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः आशा भोसले मसाला बनवण्यासाठी लालबाग मार्केटमध्ये जायच्या। त्यामुळे लालबागमधील मसाला मार्केटसोबत आशा भोसले यांचं एक वेगळं नातं होतं। लालबागमधील मसाला मार्केटमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि लालबागमधील हे मसाला मार्केट याचं एक वेगळं नातं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आशाताई मसाला बनवण्यासाठी याच लालबागमधील मसाला मार्केटमध्ये यायच्या, स्वतः यायच्या, सगळ्या वस्तूंची पाहणी करायच्या आणि मसाला बनवण्यासाठी द्यायच्या। खास करून या मसाला मार्केटमधील हे चव्हाण बंधू यांचं जे दुकान आहे तिथे आशाताई यायच्या आणि त्यांच्यासोबत काही त्यांचा स्टाफ असायचा। इथे मसाल्याची जे पाहणी करायच्या, मसाला बनवण्यासाठी यायचा। आज आशाताईंचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। स्वाभाविक आहे इथले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील आशाताईंच्या अनेक आठवणी त्यांच्यासोबत आहेत। मला सांगा, आशाताई या ठिकाणी मसाला मार्केटमध्ये यायच्या, खास करून तुमच्या दुकानामध्ये यायच्या, काय त्यावेळेस त्यांच्याशी संवाद व्हायचा, काय त्यांच्या आठवणी आहेत? त्या इकडे येऊन सगळ्या मिरच्या वगैरे गरम मसाला पाहायच्या। आमच्या संग असं ते नाही मोठं माणूस आहे म्हणून कसं पण बोलायचं, एकदम प्रेमाने बोलायचं, बा असं करा तसं करा। किती वर्षापासून आशाताई इकडे यायच्या? बरेच वर्ष म्हणजे 15-16 वर्ष झाले इकडे येऊन मसाला स्वतः बनवून घेऊन जायचं। त्यांच्यासोबत कोण कोण असायचं आणि खास करून मिरच्या असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, काय त्यावेळेस त्या बोलायच्या? त्यांचा गरम मसाला, मिरची पावडर, धना पावडर असं सगळं वेगवेगळं असायचं। तिखट कमी लागतं जास्त, त्यामुळे तिखट काश्मीरी मिरची पावडर, वेगळी धना पावडर, गरम मसाला सगळं असं तयार बनवून स्वतः घेऊन जायचं। आज आशाताईंचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे, काय तुमच्या भावना? मला मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा मला एकदम असं शॉक झाला, अरे तेव्हा असं कसं झालं, येऊन भेटून जायचं होता, त्यामुळे जरा कसं तरी मनाला दुःख होतं। दरवर्षी त्या स्वतः यायच्या? गेल्या काही वर्षापासून त्या स्वतः यायच्या की त्यांची लोकही यायची? आता थोडं 1-2-3 वर्ष लॉकडाऊनपासून ते याचं पण झालं, म्हणजे अधिकार स्वतः येऊन घेऊन जायचं, स्वतः इकडे उभं राहून करून घेऊन जायचं। दरवर्षी म्हणजे गेल्या काही वर्षात त्यांचं प्रमाण कमी झालं, मात्र त्याच्या आधी त्या स्वतः यायच्या? स्वतः यायचं। ओके, किती वेळ या दुकानाकडे असायच्या? आता असं मोजून सांगता येणार नाही ना किती वेळ, कधी 6-6 महिन्यातनं पण यायचं आता पहिले। त्यामुळे अनेकांच्या आठवणी आहेत। जवळपास 8 दशकं संगीत क्षेत्रावरती एक प्रकारचं अधिराज्य जे आहे ते आशा भोसले यांनी गाजवलेलं होतं आणि अनेकांच्या आठवणी आहेत। तर तशाच आठवणी ज्या आहेत या लालबागमधील मसाला मार्केटमध्ये आहेत। स्वतः आशाताई ज्या आहेत ते या मसाला मार्केटमध्ये यायच्या आणि मसाला जे आहे ते आवडीने बनवून घ्यायचा। त्यामुळे स्वाभाविक आहे इथले कर्मचारी असतील, आसपासचे दुकानदार असतील, त्यांच्याकडे देखील आशाताईंच्या अनेक आठवणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।